सर सदा सरवणकर यांनी म्हटलंय की जे आता सत्तेत जे आता सध्या वर्तमान आमदार आहेत त्यांना फक्त 2च कोटी मिळतात, पण मी जरी माझे आमदार असो तरी मला 20 कोटी रुपये मिळतात असं त्यांनी वक्तव्य केलं. कुठून मिळतात त्यांना 20 कोटी? नगदीनं मिळतात की सरकारच्या तिजोरीतून मिळतात? त्यांचा बोलण्याचा उद्देश काय होता? कारण तर सरकारच भिकारी आहे, सरकारपाशी आहे काय? राज्य सगळं लुटून खाला आहे, कमिशन 20% गेलं आहे, एकही काम बिना मॅनेज होता वाटलं जात नाही, मोठमोठे कामं हे सगळे मोठे कंत्राटदार आहेत मेगा इंजिनिअरिंगसारखे, हे मूळ कामाची किंमत वाढवून काम करतात आणि वरचे पैसे सगळे सत्ताधाऱ्यांना देतात. हे लपून राहिलेलं नाही आहे. जिथे भ्रष्टाचार वाढवून हा सगळा खालूनपर्यंत कधी नव्हे एवढा सामान्य माणूस, गरीब माणूस, शोषित पीडित माणसाचं कामच होत नाही पैसे दिल्याशिवाय, खालच्यापासून तर वरपर्यंत प्रचंड भ्रष्टाचार बुकाळला आहे. आणि राज्यामध्ये हे आता किमान 25% कमिशनखोरी गेलेली आहे. 25%, 100 रुपयाचं काम असेल तर 25% कमिशन द्या, काम करा की नका करू. इतका भ्रष्टाचारी प्रशासन आणि शासन महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालेलं नाही. त्यामुळे सदा सरवणकर जे म्हणतात की आम्हाला 20 कोटी रुपये मिळतात, तर होऊ शकतं की त्यांच्यावर विशेष कृपा असेल आणि त्यामुळे मिळत असतील. पण आमदारांना काय मिळत आहे तर सत्ताधारी आमदारांच्या सुद्धा पैसे मिळत नाही, कारण सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत. 80,000 कोटी रुपये कंत्राटदारांचे देणे बाकी आहे. कंत्राटदार आता ठेकेदार आत्महत्या करतो आहे शेतकऱ्यांसारखा. पुढचे 2 वर्ष काही पैसे मिळण्याची शक्यता दिसत नाही. 1 लाख रुपयाचं बिल असेल तर 5,000 रुपये मिळतात. म्हणून त्यांच्या बोलण्याचा अर्थ नेमका मला कळला नसला तरी मला एक दिसतं की आमदारांना 2 कोटी रुपये देऊन माझे आमदारांना 20 कोटी देत असतील तर विशेष मर्जीच आहे त्यांच्यावर, असा त्याचा अर्थ होतो. बावनकुळे म्हणतायत की ज्या दिवशी विधानसभा निवडणुकीमध्ये 51% मिळवून महायुती सत्तेत आली होती त्याच दिवशी काँग्रेस संपली होती, काँग्रेसची अवस्था फार वाईट आहे असेही बावनकुळे आज म्हणालेले आहेत. लोकसभेमध्ये जिरवली होती, वाट मिळत नव्हता, तिकडे पडत होते, म्हणूनच बेईमानी केली आणि मतांची पडवापडवी करून चोरी करून सत्तेवर आले. जर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, इमानदारीनं घ्या, तुमचे किती जागा येतील 40-50 येणार नाहीत. आमचं आव्हान आहे, घ्या दम असेल तर. आणि चोरी जी केली गेली, मतं वाढवले गेलेत, जिथे गरज आहे वाढवले गेले, जिथे गरज आहे आणि कमी केले गेलेत, बोगस नावं टाकले गेलेत. आमच्या चंद्रपूरमध्ये एका घरामध्ये 149 लोक राहतात. साले कुत्रे तरी राहतात काय? 149 लोक कुत्रे राहू शकणार, माणसं कशा राहतील? त्यामुळं हे जे बेईमानी करून दिले ना त्यांच्या मनामध्ये हे आहे, म्हणून सांगतात 51% काँग्रेस संपणार नाही आहे. काँग्रेसची लोकसभेमध्ये दिसला आहे. जरा बेईमानी थोडी झाली नसती ना तर लोकसभेमध्ये किती मताचा फरक आहे? 35 फक्त लोकसभा सत्ताधारी आणि इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये 35 खासदार इकडचे तिकडे, 400 पार दाखवलं ना लोकांनी. 238वर आणून ठेवलं. काठावर वाचलेत, कुबड्या घेऊन जगत आहेत म्हणून सत्ता आली.